आता ती एखादी नटून आली तर आपल्या जावा भाऊजा म्हणते तिकडे व्याख्यान चालू व्हायचं आणि हे जर नटायचं आणि जवळ आल्यावर म्हणते असली साडी घेतलायस असली साडी घेतलायस पाण्यानं खराब होत. आता पाण्यानं खराब व्हायला ही काही साडी नेसून खेकडं धरायला जाणार आहे. तरी सगळेच नटलेले असतात आणि सगळेच निघालेले असतात आणि ह्यांचंच बाळ कुठतर मातीमध्ये खेळत असतं. त्याच्या अंगावर माती लागलेली असते, नाकातनं 2-2 धारा लागलेले असतात आणि त्याच्या लक्षात येतं आपली आई कुठेतरी निघालेली आहे, आपली मम्मी कुठेतरी निघालेली आहे. आणि तिच्यासोबत जर आपण गेलो तर आपल्याला एखादा जिलेबीचा तुकडा खायला मिळेल, करंजी खायला मिळेल म्हणून ते पोरगं पळत येतं आपल्या मम्मीला, आपल्या आईला, आपल्या आजीला बिलकतं आणि म्हणतं मम्मी मी येणार, मम्मी मी येणार. त्यावेळेला ती माऊली त्या बाळाला उचलून घेते आणि जवळच एखादा पाण्याचा हौद असतो, त्या हौदामध्ये आपला हात बुडवते आणि त्या बाळाच्या तोंडावरून फिरवते आणि आपल्या 5,000च्या 10,000च्या 2,000च्या 100च्या 150च्या 200च्या साडीने, शालूने, पैठणीने त्या बाळाच्या तोंडावरून पदर फिरवते. त्यावेळेला त्या माऊलीला 2 तास नटलेल्याचं भान नसतं मित्रांनो. त्यावेळेला त्या माऊलीला अंगावरच्या साडीचं, शालूचं भान नसतं मित्रांनो. तिला फक्त एवढंच माहिती असतं आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन आपण 4 बायकात जाणार आहोत. त्याला कोणी चांगला म्हणून कडेवर घेतला नाही तरी चालेल, त्याला कोणी देखना म्हणून त्याचे 2 पापे घेतले नाही तरी चालेल, पण किमान तो घाणेरडा आहे असं कोणी म्हणू नये म्हणून ती माऊली आपलं 2 तास वाया घालवते. अगदी त्याच पद्धतीनं आपली पुढली पिढी वाया गेले असं कोणी म्हणू नये म्हणून त्यांच्यावरती संस्काराचा आणि विचाराचा हात फिरवण्याचं काम साहित्य परिषद करत असते मित्रांनो. आणि साहित्य परिषदेच्या माध्यमातूनच हे सगळं घडत असतं, विचाराच्या आधारावरच हे घडत असतं. जर असं सांगून आणि टीव्ही बघून आणि बोलून जर घडत असतं तर पानपट्टीमध्ये सुद्धा टीव्ही असतात, तिथली लोक सुद्धा आग्रलेख लिहू शकली असते. काही अति विद्वान माणसं म्हणतात आम्ही माणसं वाचतो पुस्तक वाचण्यापेक्षा. म्हणजे जनावरांच्या बाजारातली हिरडी सुद्धा विद्वान झाली असती का? आपल्यापेक्षा जास्त रोज ती माणसं वाचतात का ना? एका मिनिटात आपल्याला हातोहात फसवतात म्हणण्यापेक्षा चांगल्या अर्थानं ते आपला माल देऊ शकतात. म्हणजे ज्यादा माणसाशी भेटणं म्हणजे आम्ही माणसं वाचतो आणि आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, तसं करता येणार नाही. वाचनाशिवाय जीवन म्हणजे पत्नीशिवाय संसार आहे, तो गबाळाच राहणार. कितीही चांगलं घर असू दे, त्या घरात स्त्री नाही म्हणलं की त्या घराचा उकिरडा झाल्याशिवाय राहत नाही बरं. त्याच पद्धतीनं माणसाच्या डोक्यात जर विचार नसेल तर तो कितीही श्रीमंत झाला तर त्याच्या जीवनाला शिस्त येत नाही. ती शिस्त यावी म्हणून साहित्य असते.